आज आता मार्डी जिल्हा परिषदेच्या गटातून मला संधी मिळाली आहे. खरं म्हणजे पूर्वी मी वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली होती आणि मी राजकारणात आले हे केवळ फक्त आमच्या तात्यांमुळे. मला त्यापूर्वी कधी काही माझा राजकारणाशी संबंध नव्हता. पण बाई आणि आमच्या घराला एक राजकीय वारसा आहे की ज्याच्यामधून समाजकारण हा फक्त मूळ हेतू साध्य केला जातो. आणि मला असं वाटत होतं की लोकांचं अलोट प्रेम आहे बाई तात्यांवर, पण त्यासोबत मला असं वाटत होतं की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात देखील तात्यांना खूप किंमत आहे आणि अतिशय सन्मानाचं स्थान आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जेव्हा मी जिल्हा परिषदेमध्ये गेले आणि काही काळानंतर एक असा प्रसंग झाला की लक्ष्मण तात्यांची निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रश्न मांडला की तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लागला पाहिजे. आणि त्यावेळी मी नवीन असल्यामुळे यापूर्वी मला त्या गोष्टीची काही कल्पना नव्हती, पण त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की सदाशिवराव पोळ तात्यांचं देखील जिल्हा स्तरावर कार्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदराचं स्थान आहे. सगळ्यांसाठी भरपूर काम केलेलं आहे. तर तात्यांचा देखील फोटो सभागृहात लागला पाहिजे. त्यावेळी मी त्याच मीटिंगमध्ये त्याच दिवशी सभागृहात फोटो लावण्याविषयी मागणी केली होती जिल्हा परिषद सभागृहामध्ये. आणि पुढच्या मीटिंगला जेव्हा आम्ही गेलो सभागृहामध्ये त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लक्ष्मण तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लावला होता, पण पोळ तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लावलेला नव्हता. मग आणि त्यांचा फोटो सभागृहात लावावा म्हणून पुढची 4 वर्ष मला प्रत्येक मीटिंगला प्रत्येक वेळी आठवण करून द्यावी लागली, त्यासाठी भांडावं लागलं. पण दुर्दैवाने जोपर्यंत जिल्हा परिषदेचा कालावधी होता तोपर्यंत सदाशिव तात्यांचा फोटो काही सभागृहामध्ये लागला नाही. आणि मग हेच कारण माझ्या लक्षात आलं की जिथे जिथे आमचा आदर सन्मान आहे त्यालाच जर व्हॅल्यू नसेल तर आम्ही तिथे नक्की आमची काय किंमत आहे. मग ह्या गोष्टीमुळे माझ्या मनात थोडंसं मी असेल किंवा डॉक्टर संदीप दादा असेल चलबिचल निर्माण झाली. आणि त्यासोबत भाजप युतीचं सरकार त्यावेळी सत्तेमध्ये होतं. एक जिल्हा परिषद विरोधी पक्षातील जिल्हा परिषद सदस्य असताना देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा पालकमंत्री त्यावेळी शिवतारे बापू होते, सदाभाऊ खोत होते, ह्यांच्याकडे जी काही विकास कामांची मागणी केली त्या प्रत्येक काम जर जनहिताचं असेल, लोकांच्या फायद्याचं असेल तर ते प्रत्येक कामाला मंजुरी मिळाली. मग हीच गोष्ट ठरली की जिथून आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं ठरवलं. आणि या पक्षप्रवेशामधूनच यातून आम्हाला एकच साध्य करायचं आहे की बाई तात्यांचं समाजकारण म्हणजे एक गावातल्या प्रत्येक शेवटच्या लोकांपर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत, त्यांच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत आज मी मार्डी गटातून जी निवडणूक लढवत आहे ते तात्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी, लोकांचं कार्य त्यांचं काम पूर्ण करण्यासाठीच या भाजप पक्षामार्फत जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छित आहे. मार्डी गटात तुम्ही प्रमुख काम काय असणार? आज आपण बघतोय मार्डी गटामध्ये सगळीकडे कामं चालूच आहेत. पाण्याचं काम भाजपच्या मार्गातून मार्गी लागण्याच्या शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे. रस्त्याचं काम चालू आहे. त्यासोबतच म्हणजे गावाचा विकास हेच आमचं शाश्वत विकास हेच आमचं ध्येय असेल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याच पक्षाचे मंत्री आहेत. खरं तर त्या खात्याची सध्या ही निवडणूक आहे, कशी बघताय तुम्ही निवडणूक? ग्राम विकास खातं हे तळागाळातल्या प्रत्येक लोकांपर्यंत योजना पोहोचविणारं खातं आहे. म्हणजे जे आपल्याला गावगाड्यामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या असतात त्या प्रत्येक अडचणींवर ग्रामविकास खातं हे त्याच्यावरचं काम करतं. त्यामुळं आणि कुठल्याही गोष्टीसाठी आपण भाऊंकडे गेलो तर ते काम 100% आपल्या मार्गी लावण्याचा भाऊ प्रयत्न करतात. त्यामुळे या निवडणुकीमार्फत भाऊंना त्यांचं सरकार दरबारी वजन वाढलं पाहिजे यासाठी सर्व मतदारांनी ताकदीनं मतदान करून बहुमोल मताने निवडून द्यावं त्यांच्या सर्व उमेदवारांना, असं या निमित्ताने मी आवाहन करेन. आता प्रचार करता तुम्ही, खरं तर तुमचा प्रचार अतिशय घर टू घर चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. आणि विशेषतः मार्डी गावामध्ये जर मला सांगायचं झालं तर नेहमीच बाई तात्यांनी आम्हाला म्हणजे इलेक्शन पुरतंच 1-2 पक्ष असतात, त्यानंतर सगळे गावकरी आम्ही एकत्रच आहोत, एकाच गावातले आहोत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सगळे सहभागी असतात. शेवटी कोणी कुठला पक्ष का स्वीकारतो तर एखाद्या पक्षाची मूल्य आपल्याला
पटतात म्हणून आपण त्या पक्षाच्या पाठीमागे जातो. मार्डी गावात जर सांगायचं झालं तर आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की माझं म्हणजे मी आणि डॉक्टर संदीप एक प्रायव्हेट दवाखाना चालवतो लहान मुलांचा. पण जेव्हा कोरोनाचं संकट आलं त्यावेळी संदीपदादांनी गावातली लोक तेवढा रिस्पॉन्स देणार नाहीत किंवा त्यासाठी सरकारी यंत्रणेचा भाग आपण असला पाहिजे या दृष्टीने एक तात्पुरते वैद्यकीय अधिकारी म्हणून गावातल्या PHC मध्ये नेमणूक करून घेतली आणि गावातलं 100% लसीकरण करून, म्हणजे काही वेळा त्यांनी दबाव आणून लोकांवर लसीकरण करून घेतलं, सगळ्यांचं टेस्ट केल्या. त्याचा परिणाम असा झाला तेवढ्याच लोकसंख्येच्या इतर गावामध्ये जे काही डेथ रेट झाले ते जवळजवळ 200च्या पुढे होते. पण आमच्या मार्डी गावामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सुद्धा कोरोनामुळे डेथ झाले नाही. ह्याच्या मागे डॉक्टर संदीप पोळ यांचं मोलाचं योगदान आहे आणि या स्वरूपातच आम्ही बाई तात्यांचा समाजकारणाचा वसा पुढे चालवण्याचं काम करतो. त्यामुळे घरोघरी मला माहिती आहे, आता पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने आम्ही दोघंही घरोघरी नेहमी त्यावेळी लोकांना बोलवत होतो त्या कामासाठी किंवा जे येतात त्यांना प्रोत्साहनपर काम केलं. किंवा तात्यांचं खूप दिवसातून कोटलिंग मंदिराचं म्हणजे तात्यांनी असं सर्व पाहुण्यांचे समाजाचे अगोदर मंदिरं बांधले होते आणि शेवटी पोळांचं जे आमचं कुलदैवत आहे कोटलिंग त्याचं शेवट ठेवलं होतं की सगळ्यांचं झाल्याशिवाय आपलं कोटलिंगचं मंदिर आपण गावात उभं करायचं नाही. आणि डॉक्टर संदीपदादांच्या पुढाकाराने आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ते पोळ कुटुंबियांचं कुलदैवतेचं कोटलिंग मंदिर पण आम्ही उभा करू शकलो. त्यामुळं सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहेच आणि ते पुढेही राहिल्याबद्दल मला खात्री आहे. आता तुमच्या प्रचाराला आज शुभारंभ करताना सोनेताई गोरे आल्या होत्या. त्यांनी एक मगाशी बोलताना थोडंसं एक शब्द सांगितला की दोन्ही उमेदवार महिला आहेत, पुरुषांनी आता थांबलं पाहिजे. याकडे कसं बघाल? नाही, मग पुरुष कधी आम्हाला आमच्या कामाच्या ह्याच्यात मर्यादा घालून देत नाहीत. जे काम आम्ही करतो त्याच्यामध्ये प्रोत्साहनच नेहमी त्यांचं असतं. शेवटी कसं आहे, रथाला 2 चाकं असली, कुठल्याही गाडीला 2 चाकं असली तर ते दोन्ही चाकं वेगात चालतात. त्यामुळे ज्या गोष्टीत आम्हाला अडचण येते त्या गोष्टीमध्ये ते सहकार्य करतात. पण जिथे आम्ही काम करतो तिथं कधीही आडखाटी नसते, उलट आमच्या कामाला प्रोत्साहन असतं. त्यामुळे सोनियाताई जसं म्हटलं की महिलांनी पुढे येऊन, ऑलरेडी महिलांनी पुढे येऊन काम चालूच आहे. सगळ्या महिला आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे घाबरत कोण नाही आहे घरामध्ये. चांगल्या कामांसाठी नेहमी घरातून प्रोत्साहन मिळतं आणि ते तसंच चालू राहील अशी मला खात्री आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.